नमस्कार सर्व मैत्रिणींना. तर कशा आहात सगळेजण? तर बघा, आपल्याला आता गुप्त नवरात्र आहे. तर ह्या गुप्त नवरात्र कधी आहे, काय आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत ते सर्व मी तुम्हाला या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला जी आता हे नवरात्र चालू होणार आहे, हे गुप्त नवरात्र आहे. आषाढ महिन्यामध्ये हा गुप्त नवरात्र चालू होणार आहे. तर 15 जुलै ते 23 जुलै या दरम्यान आपल्याला या कालावधीत जे येणारे आहे ते गुप्त नवरात्र आहे. तर यामध्ये देवीची किंवा आदिशक्तीची आपण आराधना भक्तिभावाने केले तर आपल्यातील निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती निघून जाणार आहे आणि आपल्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत. तर बघा, सुख समृद्धी वाढते, नकारात्मक ऊर्जा आहे ती नाश पावते. म्हणून आपल्याला या दिवशी म्हणजे नवरात्राच्या पहिल्या दिवशी आपल्याला स्वच्छ सकाळी स्नान करून संकल्प करून आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे. तर दुर्गा सप्तशतीचे पाठ जे आहेत ते केले तर आपल्याला अतिशय प्रभावी अशी सेवा मानली जाते. ही जी सेवा आहे ती अतिशय पवित्र आहे. त्यामुळे तुम्ही हे जे दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्हाला जमेल तसे करावेत. तर हे जे आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ जे आहेत ते हे एकूण 13 अध्याय असतात. तुम्हाला शक्य असल्यास तर तुम्ही हे एकाच वेळी वाचू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही निदान घरात सकाळी आपण देवाला स्नान वगैरे करून स्वच्छ स्नान वगैरे करून आपण साडी वगैरे घालून म्हणजे लेडीज लोक असतात त्यांनी साडी घालायची आहे आणि ज्या कुमारिका वगैरे आहेत त्यांनी व्यवस्थित असे पंजाबी ड्रेस वगैरे घालून ही जे आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ आहेत ते करायचे आहेत. स्त्रियांनी विशेष करून हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणे आवश्यक आहे. काचेच्या बांगड्या असाव्यात हे आवश्यकता आहे. आणि तुम्ही म्हणत असेल की तर हे जर विधवा लोकांनी करावे का? तर विधवा बायकांनी जरी केले तरी चालतात, काहीच हरकत नाही. त्यांनीही दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत. त्यांनाही ही सेवा केली तरी चालते. असं काहीच नाही की हे कोणीही करू शकते, फक्त सवाशीण स्त्रियांनी करावे असं काहीच नाही आहे. जर तुम्ही हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार असाल तर ह्याला काही नियम आहेत. फक्त स्त्रिया लोकांनी साडी घालून व्यवस्थित आपण बांगड्या वगैरे घालून नंतर त्यांनी कपाळाला टिकली न लावता कुंकू लावावे. या दिवशी आपण म्हणजे ह्या म्हणजे आता हे आपल्याला नवरात्र आहे ते गुप्त नवरात्रामध्ये तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकता. तुम्हाला पाठ जमत असतील तर पाठ सुद्धा करू शकता. जी काही सेवा करायची आहे ती तुम्ही संकल्पयुक्त करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे फायदे होतील. कारण संकल्प केला तर ती आपली जी काही सेवा आहे ती फळास येते. म्हणून तुम्ही संकल्पयुक्त करा. कारण संकल्पामध्ये आपण आचमन वगैरे करतो आणि शिवाय आपण त्यामध्ये बांधलं जातो. म्हणून आपल्याकडून ही जी सेवा काही आहे ती संकल्पयुक्त केली तर अतिशय फायदेशीर ठरते. तर बघा, तुम्ही ही करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही शक्यतो घरामध्ये वादविवाद सर्व टाळावे आणि घरामध्ये कठोर कुणाला बोलायचं नाही, कठोर बोलायचं नाही आणि भांडणं होतील असं वागायचं नाही. शिवाय घरात वातावरण जे आहे ते शांत ठेवायचे आहे, सात्विक ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला ह्या दिवसामध्ये म्हणजे अंडी मटण किंवा मांसाहार करायचा पूर्णपणे वर्ज्य आहे. तर हे तुम्ही नियम जे आहे ते नियम पाळायचे आहेत. तर बघा, तुम्ही कोणतीही सेवा केली तरी उच्च कोटीची मानली जाते. तुम्ही ही सेवा करा. हे नवरात्र जे आहे ते गुप्त नवरात्र आहे. गुप्त नवरात्रामध्ये आपण जी काही सेवा केली जाते त्याचे फळ जे आहे ते 100 पटीने मिळते. म्हणूनच तुम्ही जर एक पाठ केले तर तुम्हाला त्याचे फळ 100 पटीचे म्हणजे 100 केल्याचे फळ मिळणार आहे. म्हणूनच तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे. तर बघा, तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना नेहमी आपण सर्वप्रथम प्रार्थना करून स्वामींची एक माळ घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही हा जो दुर्गा सप्तशतीचे पाठ आहे ते आपण चालू करायचे आहेत. तर बघा, संकल्प केल्याचे खूप महत्त्व आहे. म्हणून तुम्ही संकल्प करून करा आणि शिवाय कुंकुमार्चन करा. जर तुम्हाला हे काही जमत नसेल तर निदान किमान दररोज या नवरात्रामध्ये आपण 9 अर्णव मंत्राची जी
माळ असते, आपण 9 मंत्राची एक माळ तरी निदान पठण करायचे आहे. तर बघा, ही जी 108 वेळा तुम्ही फक्त 9 मंत्र कोणता, तर ओम ऐम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र जो आहे तो मंत्र जो आहे, आपल्याला आपली कुलदेवता कोणती आहे ती माहीत नसेल तर हा अतिशय प्रभावी असा असा हा उपाय आहे. तर तुम्ही हा करा जेणेकरून तुम्हाला ही सर्व दुःखातून किंवा तुमच्या अडचणीतून तुम्हाला मार्ग निघतील. म्हणूनच तुम्ही ही जी सेवा आहे ती ही सेवा करा. हे जे तुम्ही नियम पाळून जर केले तर तुम्हाला अतिशय प्रभावी ठरणार आहे. म्हणूनच तुम्ही ह्या गुप्त नवरात्री हे शक्यतो कोणी करत नाही, पण ज्या वेळेला ह्या पृथ्वी तलावावर ज्या वेळेला नवरात्र हे गुप्त नवरात्र आहे, पण हे गुप्त नवरात्र हे कोण करते, तर तांत्रिक मांत्रिक जे असतात ते ह्या वेळेला करतात. कारण का, तर ह्या वेळेला जी जी काही आपण देवीची सेवा करेल ती उच्च कोटीची मानली जाते. म्हणूनच तुम्ही या जर वेळेस आपण ही सेवा केली तर आपल्याही पदरी त्याचे 100 पटीने फळ पडणार आहे. म्हणूनच तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणा किंवा तुम्ही 9 मंत्र म्हणा किंवा कुंकुमार्चन म्हणा किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र, कुठलेही देवीचे स्तोत्र जे आहे ते तुम्ही शक्यतो पठण केले तर तुम्हाला तेच फायद्याचे ठरणार आहे. मला एवढंच सांगायचं होतं म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ केला होता. जी काही सेवा झालेली आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आता मी तुमची रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.